नाही, कारण आमदार साहेबांनी तो इनिशिएटिव्ह घेतलेला नाहीये. मी तर असा एकमेव आमदार पाहिला जो आपल्या तालुक्याला मिळालेला आहे. सगळ्या आमदारांचे मुख्यमंत्र्यांना फोन गेले, जिल्हाधिकाऱ्यांना फोन केले, सगळ्यांना फोन केले, सोशल मीडियावर सगळ्यांच्या क्लिप व्हायला झाल्या. फक्त एकमेव चांदवड देवळाचा आमदार आहे जो व्यवस्थेच्या विरोधात जायलाच तयार नाही. तुम्ही बोलले उद्या होऊन जाईल. कधीच बोलणार नाही व्यवस्थेच्या विरोधात. काय बोलले नाही? काय भीती अशी? ते शहरात राहत्या 5 वर्ष आमदारकी भेटली ना, फडणवीस साहेबांचा हात गेला, मग तुमची आमदारकी जाणार थोडीच आहे. 29 पर्यंत तुमच्या आमदारकीला धक्का नाहीये. कधी व्यवस्थेच्या विरोधात जाणार नाही हा माणूस. कधी कांद्यावरती समोर येऊन बोलला नाही, कधी नाफेडवरती समोर येऊन बोलला नाही. काहीतरी कागदी घोडे नाचवायचे आणि 1 लक्षवेधी मांडायची. तो एका विधानसभेत एकदा अधिवेशनात आणि आम्ही काम करतोय दाखवायचं. ग्राउंडवर उतरून कधी काम केलं याच्यासाठी गणेश निंबाळकर आंदोलन करायला यायचीच गरज नव्हती. सत्ताधारी पक्षाचा आमदार दिलाय ना, लोक विरोधात ते आमदार सांगतात आमच्या काहीच ऐकत नाही. आम्ही चाललोय सत्ताधारी पक्षात. आपण ते सत्ताधारीच निवडून दिलाय ना, आलाय सत्ताधारी आमदार निवडून, तो व्हायला पाहिजे होते ना का? मग काय गरीब आले एवढं गरीब शेतकऱ्याचं का? आज हे आंदोलन जर चिघळलं उद्या जाऊन 1 तासभर 2 तासभर वाढलं, कुणी काय बोललं तर गुन्हा कोणावर दाखल होणार आहे? गणेश निंबाळकर दुसऱ्यांदा होईल, संदीप गांगुर्डेवर होईल, नंतर संदीप महाराजांवर होईल, तिसरा आहे. तो माणूस आपल्यासाठी लढतोय हे फार महत्वाचं आणि समाजाने ती जाण ठेवली पाहिजे. आता दुसरा प्रश्न आपण विजेचा. पहिली गोष्ट प्रॉब्लेम काय झाला सरकारचा, संवेदनशीलता संपून चालली. कोणी ऐकायलाच तयार नाही. ही गोष्ट आता आपण इथून निघून गेलो, आपल्याला काहीतरी सांगितलं, संवेदनहीन सरकार तयार झाले का? लोक काय करू शकतात? काहीच करू शकत नाही. हे लोकांच्या मनात ही गर्दी कदाचित गणेश निंबाळकरांवरती जीव करणारे लोक, शेतकरी ज्यांना त्रास झाले हे आले, कदाचित हे लोक पूर्ण भरून गेले असते, इतके आले असते, पण का आले नाही? हे सरकार जेव्हापासून सत्तेवर आलंय संवेदनहीन लोकांच्या मनावरती बिंबून गेले, का ऐकलं जाणार नाही. एकदम फुल टू बिंबलंय. हेप्नोटाईज म्हणतो ना आपण, सारखं ते सांगत राहायचं, नाही आता होणार नाही, कोणी ऐकणार नाही. ती भावना लोकांना तयार झाली. पण असे काही माणसं गणेश निंबाळकरांनी तयार करून ठेवले असतील, संघटनेच्या माध्यमातून तयार झाले, तेही हिंमत करून इथपर्यंत येतात. ती इज्जत राखतात शेतकऱ्यांची. आणि ती आज आपण लाईट घेऊन इथून परत जायचंय. सांगायचं नको आम्हाला लाईट चालू करून द्या मग जा. आपण आता इथंच आहे ना. आता किती वाजले? 9 वाजले. 9 वाजायला 20 मिनिटं कमी आहे. लाईट चालू करून तिथून जाऊ. उद्या खंडित नाही होणार. बस आज लाईट करून जाऊ आणि उद्या खंडित होणार नाही. हे शब्द भेटला ना, तुमचा खटका पडला तर आमचा खटका पडेल परत उद्या. पण आपण आलो तेव्हा लाईट नाही. आपण 6:30 आलो ना. लाईट नाही आमच्या गावात, लाईट नाही. सगळ्याच भागात झालं पाहिजे. चांदवड देवळात पूर्ण झालं पाहिजे. इतर ठिकाणावर प्रतिनिधीला सगळं ऐकलं पाहिजे. त्यांना म्हणा मुक किती वेळ वाचणार आहे, मग पुढचं चालू करू म्हणा आंदोलन. त्यांना एकच खटका पडेल, अजून दुसरा पडेल. संदीप भाऊने जो मुद्दा सांगितला खरा आहे, आपल्याला ग्राह्य धरलेला आहे. काल निवेदन दिलं वाघ साहेबांचे. आम्ही तिथं निवेदन द्यायला पोलीस स्टेशनला गेल्यावरती त्यांनी आमच्याकडून लेखी घेतलं. काय लेखी घेतलं का या आंदोलनामध्ये काही घडलं असतं जबाबदार मी एकटा राहील, माझी सही आहे, माझं नाव आहे, मी घाबरत नाही संदीप भाऊ, मला केसेसनं काय होणार नाही. माझ्या मागे तो ठाणे मागून उभा आहे शेतकऱ्यासाठी. पण दुसरी गोष्ट का वाघ साहेबांनी या महावितरणाला पत्र पाठवलं. अरे थोडंफार जर भीती असते आमच्यावाली, मी त्या पत्रकात नमूद नसतं केलं. काय नमूद केलं पत्रकात माहिती आहे तुम्हाला? आम्ही हा वीज पुरवठा सुरळीत करीत आहोत, तुम्ही हे आंदोलन करू नये. वाघ साहेबांनी गणेश भाऊला ते पत्रक पाठवलं. गणेश भाऊला एकटं केलं. आम्ही एका दारावरती गेलो होतो आणि बसच्या वेळेला सांगितलं चंदू आपल्याला आंदोलन करायची गरज नाही आला. बरोबर आहे? म्हणजे वीज सुरळीत. आणि असं बोलता बोलता ज्याच्या घरात दारावर गेलतो त्याच्या मोबाईल मेसेज पडला. आणि काय म्हटलं माहितीये तुम्हाला? तो काय कुठल्या पक्षाचा होता का? तो शेतकऱ्याचा म्हणे गणेश भाऊ तुम्ही माझ्या दारावर आले खरं आहे, पण माझं रडगाणं काय आहे माहिती आहे तुम्हाला? मेसेज पडलाय 7:15 ते 10 लाईट जाणार आहे. आणि आमच्याकडे पत्रक आहे. इतकं खोटं कसं बोलू शकतो साहेब तुम्ही? जर तुम्हाला आज त्या गेटपर्यंत यावं वाटलं, मग तुम्ही जर 4 दिवसापूर्वी शासनाला तुम्हाला विचारून घ्यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा गणेश भाऊने फोन केला तुम्ही काय म्हटलं माहिती आहे? वरिष्ठ अभियंत्याने आम्हाला तसं सांगितलं आहे, वरून आम्हाला तसा न्याय आहे, कायदा आहे. पण मग तुम्ही पत्र काढायला नको पाहिजे होतं. मग कशी लाईट सुरू आम्हाला दाखवून द्या साहेब. तुम्ही एखाद्या खेड्यावर तुमचं वायरमॅन असेल तर त्याच्यात ज्या काही समजा माझ्या गावाचं वायरमॅन असेल त्यांना सांगावं चिंतन लाईट टाकी विचार आहे का. मग तुमचं पत्रक आम्ही कसं काय करतो साहेब? पुढे वाघसाहेब पुढे आहे. वाघसाहेब माझं असं म्हणणं आहे, वाघसाहेब माझं म्हणणं आहे त्याच्या पत्रकावर यांच्यावर एफआयआर दाखल झाला पाहिजे. काय वाटतं भाऊ तुम्हाला? तुम्ही आंदोलन करून तुम्ही आमच्या दिस नाही करता. आपल्याला ग्राह्य धरणं असेल साहेब, गर्दीपेक्षा गर्दी महत्वाची आहे.
हे गर्दी आहे, गर्दी त्या रोडपर्यंत असं महत्व नाही. तुम्ही आम्हाला रोडच्या बाहेर अडत होते, पण त्या माणसाचा इरादा असा, हा रोड गरिबांचा आहे, रोड चालू द्या, आम्हाला रोड अडचत नाही असं काय नाही. आणि काय हो, इथं कोणतरी बोललं ना मागायची, इथं बसणं काय वागसाहेब तुमच्या बसणं काय वेगळं तरी काय. माझी मुलगी 6वीला आहे साहेब, लाज वाटते सांगायला मला. इथं काय म्हणते माय, पप्पा रोज तुम्ही समाज कार्यकर्ता, रोज राजकारणात आहे, लाईट नाही, करा ना वाघसाहेबांना फोन. कोण म्हणतं, माझी कन्या खोटा असं तर माझा नंबर घ्या, घरी फोन करा, का ग तू अशी काय म्हणते, करा ते वाघसाहेबांना फोन. म्हटलं वाघसाहेब कोण आहे, आणि ते आपल्या पोलीस स्टेशनचे मालक आहे ना, ते आपल्याला न्याय देतात ना, त्यांना सांगा ना त्या महावितरणाला. कोण म्हणतं 6वीची मुलगी, वाघसाहेब खोटं नाही, रात्रीची वेळ आहे, मी माझ्या मुलीचं नाव घेऊन खोटं बोलणारा माणूस नाही. माझी तळतळ काय, मी जे निवेदन द्यायला म्हटलं ना रात्री 2 दिवसापूर्वी, कितवीला आहे मुलगी, 6वीला, काय बिंबवलं तुम्ही माझ्या मुलीच्या याच्यावर. आणि फडणवीस साहेब सांगता अधिवेशनात पुढे थोडं शेडिंग नाही आहे, 48,000 कोटी, 48,000 कोटी जुना कर्ज माफ करून टाकलं शेतकऱ्यांचं वीज बिल. आणि आता लोड शेडिंग काय होती याचा प्रश्न बोलताना लोकांना वाटत असेल हा चंद्रकांत खोटं बोलतोय. हे कालचं पत्रक का विद्युत पुरवठा सुरळीत चालू आहे, काय सांगितलं, विद्युत पुरवठा सुरळीत चालू आहे काल म्हटलेलं आहे. पण साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे पत्रक माझे काय, विद्युत पुरवठा उद्या सुरळीत होईल तसा उठणार नाही. काय थट्टा चालू आहे, चेष्टा करताय काय. जरी सत्तेचा आमदार असेल, ही सत्ता बित्ता बाजूला ठेवा, तुम्ही आमचा शेतकऱ्याचा पहिले विचार करा. साहेब हे काय करणार आहेत का आम्हाला बसवायचाच विचार आहे. नाही साप पकडून आणून सोडू आता. चौथामध्ये फॅन चालू आहे, चला मध्ये काय कवर बसायची बसा 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 आता 5 मिनिटं बसा 5-10 मिनिटं अजून वाट बघू. काय बोलले त्यांच्यासोबत, अरे मग आपल्याला अंदर पडलं भेऊ वाटत, आपलं आंदोलन घेईन ना, पोलीस दांडे घेऊन बोलत भेटून लगेच आपल्याला घेऊन रोडवरनं आलोय आम्ही, 40 शेतकरी तिकडनं आलोय साहेब. 16 तारखेला आम्ही इथं येऊन तिवारी साहेबांना भेटून गेलो. तिवारी साहेबांनी सांगितलं हा जो प्रॉब्लेम आहे लाईटीचा, हा अनेक ठिकाणी भागाभागात आपण वेळोवेळी टप्प्यानुसार आज पुरता